नमस्कार मंडळी, मी स्वराली. माझ्या कोकण कन्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी आमचा प्रवास दाखवणार आहे. हापा टू खेड असा आमचा हा प्रवास असणार आहे. जास्त काही शूट केलं नाही मी, पण थोडंसं ज्या क्लिप छोटे छोटे शॉट घेतलेत ते मी ह्याच्यामध्ये अटॅच केलेत. आणि काही गावाकडचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा बघायला भेटते ह्याच व्हिडिओमध्ये. जंगलाचा सफर, आम्ही जंगल फिरत होतो ते मी छोटे छोटे व्हिडिओ इथे पुढे अटॅच केलेत, ते तुम्ही बघालच या व्हिडिओमध्ये पुढे. इथून आता पुढच्या प्रवासाला आमची सुरुवात झाली. हे हापा स्टेशन आहे. लय भारी स्वराज, आपण ब्लॉग बनवूया है. जामनगर टू खेड, कोकण. चोरीची शक्यता जास्त असते. अशोक चक्र लागतो का? केला बसा टाकला ती कुठला बेलेग माणूस असेल की बघ दिसते तुला. स्वराज, गाडी स्वराज. व्हिडिओ बघ कशाले. ट्रेनचा प्रवास मी थोडा शूट केलेला. संध्याकाळ झाली आम्हाला जाईपर्यंत घरी, त्याच्यामुळे थकलो होतो, मग नाही केला. आणि हा शूट आहे तो नारंगी नदीवरच्या पुलावरचा आहे. तिथून ज्या लोक खेडच्या आहेत त्या लोकांना सगळ्यांना माहीत असेल, चिचघरमधून आतमध्ये जाताना जे लागतं ते. आणि हे जे पुढे शूट केलं आहे ते मी शिर्शी या ठिकाणी आम्ही जात होतो माझ्या बहिणीकडे. त्यांच्या इकडचा जंगल मी शूट केला आहे थोडासा या व्हिडिओमध्ये. केवढा डोंगर आहे बाबू वरती. इकडंच फक्त झाडी राहिले चांगली. चालू वास मस्त येतो पुढे. हा डोंगर हा इथून पुढे दिसतोय तो आमच्या गावाकडचा आहे, म्हणजे साकलोलीचा, माझ्या सासरकडचं. हा व्हिडिओ शूट केला. आम्ही जंगलात गेलो होतो, म्हणजे तेलोबाच्या मंदिराला गेलो होतो. तिकडे जाताना आम्हाला हा एक फूल दिसला, तिथून आम्ही शूट करायला सुरुवात केलो. कारण हा एकच फूल होता तो, म्हणजे काही ठिकाणी थोडे थोडे आहेत पुढे बघालच तुम्ही. एवढा उन्हामध्ये पण एकदम मस्त टवटवीत दिसत होता, त्याच्यामुळे आम्ही काही शूट घेतलेत छोटे छोटे फुलांचे.
अरे तू पाय काढ, पाय पाय काढ तुझे. काढला. तिकडं उभा राहा, तिकडं उभा राहा. मंदिरात
मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि मी येताना घरून भाजी भाकरी आणली होती. ती भाजी भाकरी खाल्ली. तुम्हाला माहितीच असेल जंगलामध्ये जेवण करताना 2 घास नेहमी जास्त जातात. त्याच्यामुळे मी विचार केला की आपण जातोच तर भाजी भाकरी घेऊन जाऊया. तिकडेच नाश्ता करू आणि मग घरी येऊ. कोकणाकडची माणसं असतील त्या लोकांना माहीतच असेल. जी लोकं लाकडे जमा करायला जातात किंवा जंगलातली काही कामे असतील ते करायला जाताना भाजी भाकरी घेऊन जातात. कारण तिकडे जेवणाचे 2 घास एकदम जास्त जातात. आणि नंतर आम्ही आमची जिकडे जागा आहे तिकडे आम्ही काजू लावलेत ते बघण्यासाठी जात होतो. बिया वगैरे आलेत की नाही, साफसफाई आहे की नाही ते बघण्यासाठी. हा जंगलाचा प्रवास म्हणजेच एवढ्या वरती उंचावरती जंगलामध्ये हा माझ्या मुलाचा पहिला प्रवास आहे लहानपणीचा. तो एकदम टिपून घेतला मी आणि त्याने सुद्धा एकदम एन्जॉय केलं होतं जंगलातील सफर. तो खूप आनंदी होता जंगल फिरताना. त्याला खूप उत्सुकता होती. नवीन नवीन काहीतरी अनुभवायला भेटत होते. त्याच्यामुळे तो खूप आनंदी होता आणि खूप मजा करत होता. बाई लय जंगल वाढलंय तर सगळं बंद झालं. उडी नाही मारायची, उडी नाही मारायची, काटे लागतील तरी. मी दाखवते व्हिडिओमध्ये. आजच्या हे व्हिडिओमध्ये मी आमचा प्रवास दाखवला आहे. हापाटूखेड आणि जंगलातील काही व्हिडिओ शूट केले होते ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे छोटासा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू. स्वतःची काळजी घ्या.